हळुवारपणे होणारा बदल म्हणजेच टायपिंग आहे. टायपिंगमध्ये एकदाच तुमची ॲक्युरसी प्लस स्पीड वाढणार नाही, तर पण मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी टायपिंगची तयारी करत असाल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये जवळपास 70 ते 80% विद्यार्थी टायपिंग या परीक्षेमध्ये फेल होत असतात. तर टायपिंग या परीक्षेमध्ये नेमकं फेल होण्याचं कारण काय असतं? त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच सुरुवातीला जेव्हा या ठिकाणी परीक्षा डिक्लेअर झालेली आहे, तेव्हापासूनच विद्यार्थ्यांना विश्वास नसतो, की आपलं नाव शॉर्टलिस्टमध्ये येईल किंवा नाही. त्याच्यामुळं पहिली गोष्ट टायपिंगची तयारी करायला ते सुरुवात करत नाहीत. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांची असलेली टायपिंगची स्पीड अत्यंत कमी राहते आणि त्यांच्याजवळ असणारा कॉन्फिडन्स लेव्हल देखील हा अत्यंत कमी असतो. सर्वात महत्त्वाचं कारण ते आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी टायपिंगची परीक्षा होणार आहे आणि आपल्याला पास व्हायचं आहे, या उद्देशानं टायपिंगची सराव किंवा टायपिंगची प्रॅक्टिस करायला सुरुवात केली असेल, तरी पण हे विद्यार्थी स्वतः या ठिकाणी बऱ्याच काही चुका करत असतात. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजेच सुरुवातीला टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना एक्झामच्या अगोदर प्रॉपरली या ठिकाणी जो पॅसेज आहे त्या पॅसेजची तयारी करत नाही. त्याच्यामुळं त्यांना अंदाज फायनल एक्झामचा येत नाही, की 10 मिनिटामध्ये आपण कशा पद्धतीनं फायनल एक्झाममध्ये टायपिंगची परीक्षा द्यायची आहे, हे त्यांना अंदाज येत नाही. कारण घरी रँडमली कोणत्याही प्रकारचे पॅसेज त्या ठिकाणी ते हातामध्ये जे पॅसेज आलेले, जे मॅटर्स आलेले ते टाईप करतात आणि डायरेक्टली एक्झामला जातात. त्याच्यामुळं ते बरेच विद्यार्थी या ठिकाणी फेल होत असतात. का फेल होत असतात? कारण तुमच्याजवळ 10 मिनिटाचा योग्य या ठिकाणी मॅनेजमेंट असेल, तरच तुम्ही लास्ट फायनल एक्झाममध्ये पास होऊ शकता, अन्यथा तुम्ही पास होऊ शकणार नाही. त्याच्यामुळं आता ह्या 10 मिनिटामध्ये विद्यार्थी काय-काय चुका करत असतात? तर मित्रांनो, सर्वात प्रथम म्हणजे ज्यावेळेस स्वतः एक्झामच्या अगोदर घरी प्रॅक्टिस करत असतात, त्यावेळेस रँडमली कोणत्याही प्रकारचे पॅसेज वापरणे आणि कसल्याही प्रकारची प्रॅक्टिस करणे आणि वेळ न लावणे, रँडमली प्रॅक्टिस करणे, ह्या चुकामुळे कॉन्फिडन्स लेव्हल हा वीक होतो आणि एक्झाममध्ये फेल होत असतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच योग्य नियोजन. दररोज किती मिनिटं टायपिंगची प्रॅक्टिस करायची हे योग्य नियोजन त्यांच्याजवळ नसते. त्यांच्यामुळं मनात आलं त्यावेळेस कधीही प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळं देखील जी सवय त्यांच्या बोटांना आणि माइंडला लागायची आहे, तर ती सवय लागत नाही. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी फेल होत असतात. तर आता अजून काय आहे यामध्ये महत्त्वाचं, परीक्षेला ज्या प्रकारे पॅसेज येतात म्हणजेच तुम्हाला 10 मिनिटामध्ये 400 ते 450 शब्द या ठिकाणी टाइप करायचे असतात. जवळपास 400 शब्द असतात, परंतु या ठिकाणी 450 शब्दाचा मी उल्लेख केलेला आहे, कारण पॅसेज थोडासा हा मोठा असतो. त्याच्यामुळं योग्य पॅसेज न वापरता डायरेक्टली रँडम पॅसेज वापरून तयारी करतात. त्याच्यानंतर सर्वात जास्त मुलं या ठिकाणी बॅक पेजचा वापर करत असतात घरी प्रॅक्टिस करत असताना. त्याच्यामुळं बॅक पेजचा वापर केल्यामुळं एकतर चुका पण होतात आणि दुसरी गोष्ट स्पीड हे अत्यंत कमी लो होऊन जाते. त्यामुळे त्यांचं 10 मिनिटामध्ये पॅसेज कव्हर होत नाही आणि विद्यार्थी फेल होत असतात. त्यानंतर प्रॅक्टिस करत असताना गडबड करणे, म्हणजे सुरुवातीलाच 10 ते 15 दिवसामध्ये आपली स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही वाढली पाहिजे, या हेतूने एकदमली फास्टली रँडमली कशाही प्रकारचे प्रॅक्टिस करणं हे देखील त्याला महत्त्वाचं कारण आहे. तर प्रॅक्टिस ही एक अशी सवय आहे किंवा त्याच्यामधून यश असं तुम्हाला मिळू शकते, की सुरुवातीला यामध्ये तुम्हाला यश दिसणार नाही. कारण हे औषधासारखी टायपिंग असते, एकदम बोरिंग असते, आपल्याला करूशी वाटत नाही. परंतु सुरुवातीला तुम्ही जर 10-10 मिनिटे योग्य जर टायपिंग केली, तर हळू-हळू 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला हा बदल दिसायला सुरुवात होते. म्हणजेच हळू जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार, त्या पद्धतीने तुमची ॲक्युरसी प्लस स्पीड वाढत जाणार आहे. पण या सर्व गोष्टीसाठी तुमच्याजवळ योग्य कंटेंट्स असणं अत्यंत आवश्यक आहे, जे की फायनली एक्झाममध्ये त्याच प्रकारचं येईल आणि आपल्याला अंदाज येऊन जाईल, की याच प्रकारे आता आपल्याला टायपिंग करायची आहे आणि 10 मिनिटामध्ये एवढा पॅसेज आपल्याला संपवायचा आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी खास आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी जी टायपिंगची परीक्षा होते, त्यासाठी आपण खास
पॅसेज तयार केलेले आहेत 400 शब्दाचे. यामध्ये जवळपास तुम्हाला 80 पॅसेज मिळणार आहेत आणि हे पॅसेजचा यूज करून बरेच विद्यार्थी मित्रांनो आज जॉईनसुद्धा झालेले आहेत. त्याचं तुम्ही फीडबॅक या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवर पोस्ट देखील आपण केलेले आहे, किती त्यांना फायदा झालेला आहे. तर त्या प्रकारचे पॅसेज आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. ते पॅसेज तुम्ही या ठिकाणी यूज करा पॅसेज आणि ते पॅसेज जर तुम्ही घरी 9 मिनिटामध्ये मित्रांनो जर टाईप केले असतील तर फायनली एक्झाममध्ये 8 ते 8.5 मिनिटामध्ये तुमचं या ठिकाणी फायनली एक्झाममध्ये तो पूर्णपणे पॅसेज संपून जाईल विथ ॲक्युरसी. आता यासाठी आपण एक बुक तयार केलेले आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय महामार्ग एकदम कमी स्वस्त दरामध्ये 51 रुपयामध्ये आपण ठेवलेलं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. हे बुक आणि ते पॅसेज तुम्ही घ्या आणि त्या प्रकारे तयारी करा. त्या ठिकाणी तुमची चांगल्या प्रकारे तयारी होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही, कितीही पॅसेज जरी आला तरी. कारण आपण त्याच लेवलनं पॅसेज तयार केलेले आहेत आणि त्याच प्रकारे लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी सुद्धा ऑल कंटेंट्स आपण क्रिएट केलेला आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय लिपिक असो, शिपाई असो, क्वेश्चन सेट आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत. तसे नोट्स तयार केलेले आहेत. त्या सर्वांच्या वेगवेगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. ऑफलाईनसुद्धा आहे, ऑनलाईनसुद्धा आहे. कोणत्याही प्रकारचे टेस्ट तुम्ही घेऊन या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता. अजून तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.